आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। काल भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट। सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित। जयंत पाटील यांच्याकडून सोमवारी रात्री बावनकुळेंची भेट घेतल्याची माहिती। मतदारसंघातील कामासाठी भेट घेतली, 10 ते 12 निवेदनं दिली। यावेळी राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते। कुठलीही राजकीय चर्चा नाही, जयंत पाटलांची माहिती। टीव्ही 9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब। संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली। याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते। जयंत पाटील यांनी काल कुठलीही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती, कुठली राजकीय चर्चा सुरू झाली नाही। जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा बी नाहीये। जयंत पाटील स्वेच्छेने भेटले की टांगती तलवार ठेवली। जयंत पाटील आणि बावनकुळेंच्या भेटीवर बच्चू कडू यांची टीका। भाजपकडून इतर पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न, बच्चू कडूंचा आरोप। पक्ष जेवढे कमकुवत करता येईल त्याचा प्रयत्न भाजप करणारच आहे। आता स्वइच्छेनं जाणं आणि किंवा टांगती तलवार ठेवून जात असेल, तुम्ही येत असाल तर मग तुमच्यावर कारवाई होणार नाही। एकनाथ शिंदेसोबत 16 जण दलाल आणि फिक्सर यांना रोखून राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयात फडणवीसांच्या पाठीशी। संजय राऊतांच्या शिंदेंवर निशाणा साधत फडणवीसांचं कौतुक। माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, प्रशासकीय प्रमुख आहेत। त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत। नीलम गोरेंच्या वक्तव्यानं शिंदेंच्या शिवसेनेतही नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती। गोरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा। गोरेंनी स्वतः समोर येऊन वक्तव्यावर बोलावं अशी ही भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान नीलम गोरे लवकरच एकनाथ शिंदेंना भेटणार अशी माहिती। नीलम गोरे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार। मर्सिडीज दिल्यावर पद या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून गोरेंवर टीकेची झोड। ठाकरेंच्या पुणे नाशिकमधील स्थानिक नेत्यांकडून गोरेंवर पैसे मागितल्याचेही आरोप। पत्रकार परिषद घेऊन झालेल्या आरोपांना नीलम गोरेंचं हे उत्तर। नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंकडून गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून बजावली नोटीस। सेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आज नीलम गोरे यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे। मंत्र्यांचा ओएसडी आणि पीए बाबत आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट। एका मंत्र्याच्या ओएसडी कडून 2 ते 3 कोटींच्या कामासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आली। मिटकरींचा आरोप, तर ओएसडी बाबत फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत। 5 लाख रुपये द्या आणि 1-2 कोटीची कामं घ्या। मंत्र्यांनी मागितलेले नाहीत। त्यांच्या ओएसडीचे जे खालचे हे असतात, काय म्हणतात त्याला, पीए किंवा पीएच्या खाली आर्थिक व्यवहार सांभाळणारे, आपण त्याला म्हणू चमचे म्हणूया आपल्या भाषेत, असे चमच्यांचा फार मोठा सुळसुळाट त्या मंत्रालयामध्ये आहे।